गुड मॉर्निंग फ्रेंड. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही होमवर्क दिले होते आणि एका विद्यार्थ्याने ते होमवर्क आम्हाला पाठवलेलं होतं. म्हणजे आन्सर जे काय असतं ते तर पहा, यामुळं आम्हाला शाश्वती येणं गेली की तुम्ही नेमकं व्हिडिओ पाहताय, अभ्यास करताय का नाही. त्याच्यामुळे 4-5 दिवसात आपण व्हिडिओ टाकले होते. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचे मेसेज येऊ लागले की सर पुढचे व्हिडिओ टाका, म्हणून आपण आता सुरुवात करूया. ठीक आहे. याच्या अगोदर सांगितलं होतं तुम्हाला जे आम्ही होमवर्क दिले ते तुम्ही पाठवले पाहिजे. ठीक आहे. सर्वांचं चेक करणं शक्य नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला आन्सर पाठवता त्यावेळेस आम्हाला असं कन्फर्म होतं की तुम्ही अभ्यास करायला म्हणून. ठीक आहे. तर पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोसाइन रूल पाहिला होता, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण साइन रूल पाहिला होता. ठीक आहे. आता आपण प्रोजेक्शन रूल पाहूया. त्याच्यानंतर त्या तिन्ही रूलचे ऍप्लिकेशन झाल्यानंतर त्याच्यावरले प्रॉब्लेम पाहूया. ठीक आहे. तर पहा आता प्रोजेक्शन रूल. ओके. आता पहा, प्रोजेक्शन रूल्स आहेत बघा. त्याच्यामधला पहिला आहे किंवा आपण त्याला थेरम म्हणून सुद्धा लिहू शकतो. थेरम इन ट्रायंगल ABC. ठीक आहे. पहिला आहे A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे A झाला तर P. पहा, लक्षात ठेवा B असल्यानंतर इथं जे म्युच्युअल होणार आहे ते A आणि C असणार आहे. पहा, A cos C प्लस C cos A. ठीक आहे. इथे कॅपिटल B असते कारण आपण युजुअल नोटेशन जे यूज करतो, अँगलला कॅपिटल लेटर्स आणि साइड्सला स्मॉल लेटर्स. ठीक आहे. आणि आता थर्ड आहे C इज इक्वल टू B cos A किंवा अगोदर A कसं तर चालतं A cos B प्लस B cos A. ठीक आहे. तर यापैकी आपण पहिला प्रूव्ह करूया. त्याच्या अगोदर प्रोजेक्शन म्हणजे काय हे तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. पहा आता, प्रूव्ह. टू प्रूव्ह फर्स्ट रूल A is equal to B cos C plus C cos B. पहा म्हणतो इथं ड्रॉ ए परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी अगोदर आपल्याकडे ट्रायंगल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी खाली ट्रायंगल काढतो. ते A आहे, ते B आहे, हे C आहे. ठीक आहे. टू प्रूव A is equal to B cos C plus C cos B, draw a perpendicular AB on BC. आता AB इथे आपण आता परपेंडिक्युलर टाकणार त्याच्यावरती BC वर. ठीक आहे. आता पहा, याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. अल्टिट्यूड किंवा हाईट सुद्धा म्हणतो तुम्ही ज्यामितीच्या भाषेमध्ये त्या एडीला. ठीक आहे. आता प्रोजेक्शन म्हणजे काय तर पहा, एवढा भाग किंवा एवढी जी साइड दिसते तुम्हाला BD, हे एक प्रोजेक्शन झाला आणि दुसरा BC हा एक प्रोजेक्शन झाला. ठीक आहे. आता हा प्रोजेक्शन कोणाचा आहे, हा BD प्रोजेक्शन कोणाचा आहे तर AB चा आहे. ठीक आहे. BD हा प्रोजेक्शन AB चा आहे आणि तो कुठल्या साइड वरती आहे, BC साइड वरती. ठीक आहे. म्हटल्यास देतो मी BD is called projection of, कोणाचा प्रोजेक्शन आहे AB चा. AB कशावरती, ऑन BC. ठीक आहे.
पुन्हा एक प्रोजेक्शन आहे दुसरा बीसी, तो कशावरती आहे, बीसी वरतीच आहे, ठीक आहे. पण कोणाचा प्रोजेक्शन आहे तो एसी चा, ठीक आहे. बीसी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ एसी ऑन बीसी, ठीक आहे. आता पहा आपल्याला हे प्रूव्ह करायचे म्हणजे तर आपल्याला cos सी cos बी लागणार, ठीक आहे. याला फिगर 1 म्हणतोय मी. आता पहा आपल्याला cos सी आणि cos बी लागणार आहे. cos b इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे cos b म्हणजे काय, कोणालगतची बाजू BD डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, युजुअल रोटेशन जे आहे तुम्हाला माहिती आहे, ये कॉर्नरचा किंवा ये समोरची जी साइड असते त्या साइडला आपण काय म्हणतो, ये, ठीक आहे. बी समोरची जी साइड असते ती कशाने इंडिकेट करतात, स्मॉल बी, आणि सी अँगलच्या समोरची साइड जी आहे ती सी लेटरना आपण काय करतो, इंडिकेट करतो, असं त्याला युजुअल रोटेशन म्हणतो, ठीक आहे. आता पहा cos बी काय, कोणालगतची बाजू भागिले हायपोटेन्यूज एसी, सॉरी एबी, ओके. याला आपण कसं लिहू शकतो, बीडी इज इक्वल टू एबी cos बी, ठीक आहे. इज इक्वल टू एबी ला काय, एबी ला आपण सी म्हणतो, सी cos बी, हे झालं बी, ठीक आहे. तसंच आपल्याला काय करायचं आता, सी काढून घ्यायचं आहे. तर सी आहे cos सी इज इक्वल टू कोणालगतची बाजू कुठली आहे, BC, BC डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज AC, therefore BC is equal to AC cos C, ठीक है. आता AC काय, AC B आहे, B cos C, हे झालं BC, बरोबर आहे. आता पहा therefore आता आपण लिहिलं होतं BD काय, प्रोजेक्शन आहे काय याचा, AB चा कशावरती, BC वरती. therefore प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इज इक्वल टू, कोणता प्रोजेक्शन आहे तो, BD इज इक्वल टू, BD इज इक्वल टू काय पाहायचं, BD इज इक्वल टू C cos B, C cos B and projection of AC on BC is equal to sin काय ते BC आहे, पण DC is equal to काय, B cos C, ठीक आहे. आपण प्रोजेक्शन काढले कोसाइन मध्ये, ठीक आहे. आता आपल्या 3 केस मध्ये हा रूल प्रूव्ह करायचा, ठीक आहे. आता पहिली केस घेऊया, केस फर्स्ट. सपोज किंवा इन केस B and C are acute. आता तुम्हाला माहिती आहे acute, obtuse, right angle, ठीक आहे. acute म्हणजे काय, 90 डिग्री पेक्षा कमी अँगल, ठीक आहे, त्याला आपण acute अँगल म्हणतो. obtuse म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्तीचा, त्याला आपण obtuse म्हणतो, ठीक आहे. आणि राईट अँगल म्हणजे एक्झॅक्टली 90 डिग्रीचा, ओके. सपोज B and C are acute, म्हणजे जर आपण फिगर 1 म्हणलेलं आहे तर तसं तुम्ही फिगर 1 असं म्हणू शकता, ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये, ओके. आता पहा याच्यामध्ये ऑलरेडी आपण लिहिलेलंच आहे, ठीक आहे. आता हे जर समजा B आणि C हे जर दोन्ही ऍक्टिव्ह जर असतील
तर पहा त्यावेळेस BC इज इक्वल टू, आता इथं डी न काय केलंय, BC ला डिवाइड केलंय दोन सेगमेंट मध्ये, पहिला आहे BD आणि दुसरा आहे BC. ठीक आहे, BC इज इक्वल टू काय होईल मग, BD प्लस BC. ओके, आता BD तुम्हाला माहिती आहे, BD काय, C cos B प्लस BC काय, B cos C. आणि BC जर तुम्ही पाहिलं BC तर हे काय A. ठीक आहे, झाला का नाही खूप. A इज इक्वल टू, फक्त आपण त्याला रेडिएट करू शकतो, दॅट इज A इज इक्वल टू B cos C अगोदर लिहिलं, नंतर C cos B लिहिलं. हे इकडे असलं काय काही फरक पडत नाही त्याला. ठीक आहे, तर पहिल्या केस मध्ये आपण प्रूव्ह केले, सपोज B and C आर ऍक्टिव्ह ट्रायंगल. ओके, आता आपल्याला दुसरी केस पाहिजे, जागा नसल्यामुळं की आपल्याला मोडा लागणार आहे, तर तुम्ही त्याला पॉज करून लिहून घ्यायचे, समजून घ्यायचे व्यवस्थित. आपण सेकंड केस पाहू. पाहता मी जवळपास सर्वच मोडते. ठीक आहे, एवढं राहून देऊया आपण. पाहता केस सेकंड पाहूया. केस सेकंड, सपोज एंगल B is obtuse. ठीक आहे, obtuse म्हणजे 90 पेक्षा जास्त. आता जस्ट आपण इथं फिगर काढली तर अशी ABC अशी फिगर होती, फर्स्ट फिगर. आता P आपल्याला काय करायचंय, obtuse दाखवायचंय. म्हणजे पहा आता ठीक आहे, ते A B आणि C. आता पहा ज्यावेळेस आपल्याला प्रोजेक्शन करायचे असतात, तर obtuse असताना आपण इकडे तर असं परपेंडिक्युलर करू शकत नाही. ठीक आहे, अल्टिट्यूड हाईट जे आहे ते इकडे काढता येत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला हे काय करणार आहे, की वाढवावं लागणार इथं आणि इथं परपेंडिक्युलर काढणार, त्याला आपण AD म्हणणार. ठीक आहे, आता पहा आपण इथं परपेंडिक्युलर काढलेला आहे, AD कशावरती, BC वर. ओके, तर पहा हा अँगल B आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण जसे मगाशी प्रोजेक्शन काढले होते BD इज इक्वल टू C cos B, तसेच इथं आपल्याला पुन्हा प्रोजेक्शन काढावं लागेल. ठीक आहे, cos B. ठीक आहे, आता cos B काय आहे, कोणालगतची बाजू कुठली, BD डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस कुठला असणार आहे, तर पहा हे C, हे B आणि हे E. हायपोटेन्यूस AB. ठीक आहे, आता पहा इथं आपण हे जर घ्यायचं असेल तर BD डिवाइडेड बाय AB, तर हा अँगल घेता येणार नाही. आपल्याला अँगल कुठला घ्यावा लागणार आहे, हा अँगल घ्यावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला cos B असं लिहिता येणार नाही. तर पहा आता हा जर अँगल घ्यायचा असेल आपल्याला, तुम्हाला माहिती आहे लाईन आहे, लाईनचा टोटल जे अँगल असतो तो 180 असतो, म्हणजे पाय असतो. म्हणजे आपण cos पाय मायनस B त्यावेळेस आपला हा अँगल येईल आणि आपण हा रेशो यूज करू शकतो. पहा त्याचा कोणालगतची बाजू BD डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस AB. आता लिहिता येईल आपल्याला. आपण जर इथे डायरेक्ट B जर घेतलं तर
आपल्याला कोणालगतची बाजू यावेळेस BC घ्यावं लागणार. ठीक आहे, समजते. आता पहा, तुम्हाला माहिती आहे आपण जर समजा ऑल सिल्वर टेकअपचा उपयोग केला तर एक पाय असल्यामुळे कॉसच राहते, कॉस B, बरोबर आहे. आणि हा सेकंड क्वार्टर मध्ये असल्यामुळे कॉस हे निगेटिव्ह असतो म्हणून निगेटिव्ह साइन BD डिवाइडेड बाय AB काय ABC. ठीक आहे, देयरफॉर BD इज इक्वल टू मायनस AC जर इकडे गेलं तर मायनस C cos B. ठीक आहे, आता आपण cos C काढूया. हे तुम्हाला माहिती आहे, पुन्हा सांगायची गरज नाही. काय BD काय प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पहा cos C इज इक्वल टू कोणालगतची बाजू BC divided by hypotenuse AD. ओके, आता पहा कोणालगतची बाजू BC, हायपोटेन्यूस कुठला आहे I, AC. ठीक आहे, AC पहा आता BC इज इक्वल टू AC cos C. आता AC काय B आहे म्हणजे B cos C हे आलं BC. BC काय प्रोजेक्शन आहे कायचा AC चा कशावरती BC वरती. ओके, किंवा इथं पाहता आपण डायरेक्ट DC जर घ्यायचा असेल, DC जर घ्यायचा असेल तर इथं आपण DC म्हणलेलं आहे. DC इज प्रोजेक्शन ऑन BC. ओके, तर आपण इथं थोडं चेंजेस करूया. cos C कोणालगतची बाजू पूर्ण DC, कारण आपण DC काय म्हणलेलं आहे प्रोजेक्शन आहे कायचा AC चा कशावरती BC वरती. म्हणजे इथं DC डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस AC. ओके, म्हणजे DC इज इक्वल टू AC cos C. आता AC काय B cos C हे DC. ठीक आहे, आता अगोदरच आपण इथे सांगितलेलं आहे DC काय इज प्रोजेक्शन ऑफ AC ऑन B. त्याच्यामुळे पुन्हा लिहायची गरज नाही. जर तुम्हाला वाटलं गरज असेल तर एक सेंटेन्स लिहायचं मग इथं. ओके, आता पहा इथं आपल्याला BC काढायचं आहे. ठीक आहे, देयरफॉर BC इज इक्वल टू टोटल किती आहे लाईन, त्या लाईनची BC, बरोबर आहे. आणि DC मधून आपण जर समजा BD वजा केलं तर आपल्याला काय भेटणार BC भेटणार आहे, बरोबर आहे. DC मायनस BD. ठीक आहे, आता पहा DC किती आहे आता जस्ट काढलं आपण B cos C मायनस साइन येतं आणि हे काय मायनस C cos B. आता इथं पहा हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे B cos C प्लस C cos B झालं की नाही खूप. ठीक आहे, वाटल्यास या अगोदर लिहायचं तर लिहू शकतो तुम्ही. BC ला काय लिहितो आपण BC पुढे येतं A, प्रूव्ह झालंय. सेकंड केस मध्ये सुद्धा आपण हे प्रूव्ह केले. ठीक आहे, आता आपण थर्ड केस पाहूया कुठली राईट अँगलची. ओके, ते तुम्ही पॉज करायचं लिहून घ्यायचं आणि याला फिगर 2 म्हणायचं, फिगर 2. ठीक आहे, वाटलं की जे आहे तुम्ही सपोज B इज ऑब्टुस या इथे तुम्ही लिहू शकता फिगर 2. ठीक आहे, तर पहा आता केस थर्ड पाहूया आपण. ते बोलून टाकतोय मी, तुम्ही पॉज करून ते लिहून घ्यायचे समजून घ्यायचे.
पाहता केस थर्ड, सपोज B is a right angle. ठीक है, फिगर 3 फिगर काढतो वाटल्यास मी A B C हा राइट एंगल है, ये B साइड, ये A साइड, ये C साइड आणि याला फिगर 3 मान. ठीक आहे, आता पहा इथं आपण BC वर जर समजा AD परपेंडिक्युलर काढला. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर हा असाच येणार आहे, म्हणजे B आणि D पॉइंट हा कोइन्साइड असणार आहे. ठीक आहे, in case of B is right angle इधर कॉमा करायचा, पॉइंट B and D are coincide म्हणजे ते एकच असणार आहे. ठीक आहे, पण आता जसं आपण त्याच्यामध्ये वजाबाकी आणि बेरीज यूज करून आपण BC काढलं होतं, हे ऑटोमॅटिक आपल्याला प्रूव्ह झालं होतं. तसं इथं काय नाही, आपण काय करू, याची LHS घेऊ आणि सॉल्व्ह करू. ठीक आहे, therefore LHS काय आहे इथं, B cos C plus C cos B. ठीक आहे, आता पहा B cos C प्लस आता इथं जे cos B आहे, B राइट अँगल 90 डिग्री, C cos 90 डिग्री, B cos C प्लस आता 90 cos 90 काय असतं, 0 असतं, म्हणजे 0 होईल. राहतं काय तर B cos C राहतं. ठीक आहे, आता पहा cos C करूया आपण, cos C इज इक्वल टू cos C काय, कोणालगतची बाजू म्हणजे BC. ठीक आहे, डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस AC. BC काय, ये डिवाइडेड बाय AC B. ठीक है, therefore LHS is equal to B cos C B into आता cos C ला काय आले, A divided by B, B will get cancel, राहिलं काय, ये राहिलं, त्याला आपण RHS असं म्हणतो, RHS आहे नाही. ठीक आहे, इथं लगेच सोडून द्यायचं नाही. therefore A is equal to B cos C plus C cos B, hence true. आता हे आपण याच्यामधलं एकच प्रूफ आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जर परीक्षा आला तर हेच आहे. ओके, त्याचे ऍप्लिकेशन भरपूर आहेत बघा, प्रूफ करायला येईल असं काही सांगता येत नाही. जर आलं तर तुम्ही असं सॉल्व केलं पाहिजे. ठीक आहे, सिमिलरली आपण हे दोन्ही सॉल्व करू शकतो. ओके, फक्त त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतंय, आपण जे A B C जे घेतलेले आहेत, जसं आपण B आणि त्याच्यानंतर C हा रेफरन्स घेतला होता, तसं तुम्हाला त्यावेळेस A आणि C हे रेफरन्स घ्यायला पाहिजे. ओके, तर इथं आपण प्रोजेक्शन कंप्लीट केलाय. मी एक प्रॉब्लेम घेतो बघा, आणि तुम्हाला मी दोन प्रॉब्लेम घरी सॉल्व करण्यासाठी देतो. तर ते प्रॉब्लेम अगोदरच्या रूलवरती येतं, साइन आणि कोसाइन रूलवरती. तर हे तुम्ही पॉज करायचं, लिहून घ्यायचं, वाटल्यास ते पुन्हा एकदा लिहून पाहायचं. ओके,
बड़ा सोपा प्रॉब्लेम है, सॉल्व प्रॉब्लम है। इन ट्रायंगल ABC if A is equal to 2, B is equal to 3, C is equal to 4, then prove that the triangle is obtuse angle ठीक आहे। आता पहा त्यांनी आपल्याला ए बी सी तीन साइड दिलेले आहेत आणि त्या साइड्स वरून आपल्याला तो ट्रायंगल एबीसी जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल्ड आहे असं दाखवायचं। ऑब्ट्यूस अँगल म्हणजे तिन्ही पैकी एका अँगलची व्हॅल्यू ही 90 पेक्षा जास्त आहे, ठीक आहे। जे ट्रायंगल मध्ये तीन कोन असतात, तीन अँगल असतात, तर तिन्ही पैकी एक अँगल आपल्याला काय दाखवायचा आहे, ऑब्ट्यूस दाखवायचा आहे। त्यावेळेस काय प्रूव्ह होईल आपलं, ट्रायंगल एबीसी जो आहे तो ऑब्ट्यूस ट्रायंगल आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे। पण आता सोल्युशन गिव्हन म्हणा किंवा गिव्हन डेटा म्हणा, काय दिलं, a is equal to 2, b is equal to 3, c is equal to 4, ओके। since angle opposite to largest side is largest angle of that triangle, ठीक आहे। म्हणजे काय, ज्या अँगलची अपोजिट साइड जी आहे ती जर लार्जेस्ट असेल तर तो अँगल हा त्या ट्रायंगल मधला लार्जेस्ट अँगल असतो, ठीक आहे। पुन्हा सांगतो, ज्या अँगलची साइड ही लार्जेस्ट असते तो अँगल लार्जेस्ट असतो, ठीक आहे। आता इथे पहा, साइड किती लार्जेस्ट आहे त्या तिन्ही पैकी, तर सी साइड आहे, म्हणजे सी अँगल जो आहे तो कसा असणार आहे, लार्जेस्ट अँगल, ठीक आहे। म्हणून आपण काय करूया, cos c काढू। आपल्याला माहिती आहे कोसाइन रूल बाय कोसाइन रूल, ठीक आहे। काय कोसाइन रूल आपल्याला c पाहिजे, c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos c, ठीक आहे। आता पहा आपण काय करूया, हे इकडे घेऊया, म्हणजे 2ab cos c इज इक्वल टू, आपण हे घेतलं तर इकडे त्यानंतर निगेटिव्ह होईल, म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर, ठीक आहे। आपल्याला cos c करायचं, cos c इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ab। आता व्हॅल्यू ठेवून घेऊया आपण, cos c इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू 3 चा स्क्वेअर, त्यानंतर c ची व्हॅल्यू किती आहे 4, इथं मायनस साइन आहे, 4 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इनटू a 2a आणि b 3, 4 प्लस 9 मायनस 16, ओके। 2 into 4 into 3 12, 13 minus 16 divided by 12, 3 16 मधून 13 मधून 16 गेली, काही त्याला -3 divided by 12, ओके। इधर लिखो cos c is equal to
आता 3 चौक 12 -1/4. ओके, आता इथे पहा cos c ची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह आहे. ठीक आहे, निगेटिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे ऑल सिल्वर टीकप्स मध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह आलं तर त्यावेळेस काय म्हणतो आपण, तो कॉसचा जो अँगल आहे तो एकतर सेकंड क्वार्टर मध्ये किंवा थर्ड मध्ये, कारण फर्स्ट मध्ये आणि फोर्थ मध्ये कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. म्हणजे पहा आता जर समजा हे पॉझिटिव्ह आलं असतं, cos c 1/4 पॉझिटिव्ह आला असता, आपण काय म्हणलो असं फर्स्ट क्वार्टर मध्ये. आता ज्यावेळेस फर्स्ट क्वार्टर मध्ये असते तुम्हाला माहिती त्यावेळेस अँगल 0 पासून ते 90 पर्यंत असते. ते निगेटिव्ह आल्यामुळे आपण काय म्हणणार, एकतर ते ह्या क्वार्टर मध्ये असणार आहे किंवा ह्या क्वार्टर मध्ये असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, अँगल सी आहे, सी जो आहे तो कसा आहे, ऑब्ट्यूस आहे. ठीक आहे, पहा since value of cos c is negative, okay, therefore angle c is obtuse. Therefore triangle ABC is obtuse triangle. ठीक आहे, इथं आपलं प्रूव्ह झालं. ओके, तर असा तुम्ही सॉल्व केला पाहिजे. तर पहा आता इथं तुम्हाला तो अँगल ऑब्ट्यूज दाखवायचा होता. आपण c का घेतलं, इथं कोसाइन रूल जो आहे तो आपण c स्क्वेअरचा यूज केलाय. तो का यूज केला तर त्याला इथं आपण एक सेंटेन्स लिहिलंय, अँगल अपोजिट टू लार्जेस्ट साइड इज लार्जेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. त्याच्यानुसार आपण हा कोसाइन रूल यूज केला. त्याच्यानंतर cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे c अँगल जो आहे, cos c ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे c जो अँगल आहे तो ऑब्ट्यूस आहे. c अँगल जर ऑब्ट्यूस असेल, ट्रायंगल एबीसी म्हणतात, म्हणजे तो ट्रायंगल एबीसी कसा आहे, ऑब्ट्यूस आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. आता तुम्ही सॉल्व प्रॉब्लेम मधले दोन सॉल्व करायचे. ठीक आहे, तर ते प्रॉब्लेम मी लिहून देतो तुम्हाला. जर कोणाकडे पुस्तक जर नसेल, तसं तुमच्याकडे आहेत म्हणा बऱ्याच जणांकडे पुस्तकं, पण नसतील तर मी लिहून देतो. ठीक आहे, पहिला आहे इन ट्रायंगल ABC if A is equal to 60 degree, small b is equal to 3 and C is equal to 8, then find A. Also find the circumradius of the triangle. ठीक आहे, आता पहा इथं तुम्हाला अँगल यायचा दिलेला आहे, म्हणजे तुम्ही कोसाइन रूल जो आहे तो a स्क्वेअर चा यूज केला पाहिजे. आणि तुम्हाला सर्कमरेडियस काढायला सांगितली. ठीक आहे, म्हणजे r काढायला सांगितले. साइन रूल मध्ये आपण r पाहिले तर तो साइन रूल यूज करायचा. त्या साइन रूल पैकी तिन्ही तुम्हाला यूज करायची गरज नाहीये. तुम्ही शक्यतो a चा साइन रूल तर तुम्ही यूज केला की तुम्हाला लगेच ते सर्कमरेडियस सुद्धा भेटून जाईल. ठीक आहे, आणि दुसरा आहे इन ट्रायंगल ABC prove that A
इंटू बी कॉस सी माइनस सी कॉस बी इज इक्वल टू बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर. ओके, a इंटू बी कॉस सी माइनस सी कॉस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. तर तुम्ही LHS घ्यायचे. LHS घेतल्यानंतर तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करता येईल ते कॅल्क्युलेशन करायचे. जर नाही जमलं तुम्ही पुस्तकामध्ये 5 सॉल्व प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हे दोन्हीही सॉल्व करून मला आजच पाठवायचे, जेणेकरून मला जर असं वाटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी सॉल्व केले म्हणजे आम्ही लगेच पुढचा व्हिडिओ लगेच टाकून देऊया. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप करू. ओके, थँक्यू.